बघा सगळा लग्नाचा माझं सामान ये ना लाईट मारा पहिले का इथं साप होता म्हणून तर गाईज इथं आपली इथं मनेर होता मनेर चला सकाळचं वाजलं 6 वाजले दुकानावर जायला नाही का टाइम तर बराच झालेला आपली गाडी येऊन इथं लागलेली आहे याचा अर्थ आई बराच टाइम येऊन राहिलेली आहे गाडी धुवून पण गेली आकाश शेट घरा पण झाला गाडी पण दिसत ना त्याची चला आता चला या पोचलो दुकानामध्ये मावरा तर बराच राहिलेला आहे की बघा आई झोपली मला दाखवता तेच पापलेट आहेत बोंबील आहेत कोलबे आहेत चिंबोऱ्या आहेत सुरमया हलवं वावी असतील खाली नेमके खाली ते बघा झोपली पहिले गोडाऊनमध्ये कारण की न्यायची आहेत आपल्याला बकरी आज वार है शुक्रवार ना रे आज कितना काटेगा जल्दी बता साला ये 20 बोल रहा है तू 10 बोल रहा है दोनों गलत बता रहे हाँ 10 बकरी न्यायची है 10 नहीं 2 3 4 5 6 ही बकरा है 10 बोलते यार एक एक यांचे द्यायला लागेल ठेवून हो दुकान में बघा त्यांचा खाना वेगळा असतं चारा एकदम अरे त्याला आवडलं वाटतं मी आला मी मरला उजराला काय धंदा लावले ना पहिले इथं आल्या बाय बोलतो पहिले बकरी येऊन ये बघा ऑर्डर द्यायची आहे 80 किलो मटणाची ऑर्डर द्यायची आहे त्यासाठी पहिले गोडाऊनमध्ये आल्या तर बरं पहिले त्यांची ऑर्डर दिली मग असं आपण मोकळा हो असा म्हणून ती बरं मी कशी बकरी सोडली यांचा काम करतील बरोबर की नाही बघा सगळे भरल्यात आता अरे असती ना प्रेमाने ना जरा आता यांना काय बोलतात सगळं आता माझी गाडी घाण करते नी हां पण जूनच्या नंतर सॉरी एप्रिल नंतर कुठला महिना येतो बोल रे बोल बघितला बोलत नाही माझा लय राग येत असा बोल जूनच्या पहिला कुठला महिना येतो काही बोल चला या पोचलो आपल्या दुकानामध्ये एकेकांना काढू बरं बरोबर चल टाईम नाही मायरा ते बघा धंदा लावलेला मी मस्त मावरा लवकर आपल्या दुकानामध्ये या एकदम कमी प्रमाणामध्ये असतं हा सगळा चांगलाच मावरा असतो वाव पिवळी वाव बोलार आहे गितारा सुरमा मोठी पोपट मासा आहे वाढ बघता खायची आईने वाटतं बोनी केली आहे पापलेटांची या मस्त नाश्ता आणले हा बघता वावीचा बघूर कालचा म्हणजे काल दिलता आज बनवून आणलेला आणि या साईडला मस्त पोचे आणले सगळं बिना गाबोलीचं एक कॅन पण गाबोली नाही जसं पोचे कमी झाले द्यायसाठी 7-8 किलो असतील तेवढंच या मस्त नाश्ता करायला या दुपारचं वाजलं पुरं 1:30 वाजलेला आज एकादशी होती म्हणून आज धंदा आपला कमी होता आज तेवढा मी लक्ष दिला नाही मावरा तर बरं धनले पण आज गिराक जरा कमी होता धंदा पण एकदम कमी होता तर आता दुकान बंद करून झालेला घरात आता जेवून मस्त झोपता हो या साईडला बंटी आपला मस्त मस्त पैसे किती आहेत चल बाय चलो गाइस चला या पोचलो किचन मध्ये मस्त गरमागरम जेवायला इकडे बघा उच्या बनवली मस्त गाबुलीचा आहे बोंबील आहेत मांदेली आहेत नाही पापलेट आहे बाकी सगळे जेवण झाले आहेत मीच राहिल्या या जेवायला या ही बघा मला अशी सोडून लागतं तर मी खातो आता मी खात नाही या मस्त टाक वरलेला आहे त्या साईडला इथे बोंबील मांदेली मस्त रस्सा घेतलेला कणाचा रस्सा आहे बागरात आणि ही वाव सॉरी बोलताना पोचा या जेवायला या ही पापलेट किशोरीला ठेवले दोन्ही हात दुखतात सुजल्यानंतर काम कर माझ्या बरोबर कटाला करू नको चल लाईट लाव चल लाईट मारा पहिले हा का इथं साप होता म्हणून तर गाई इथं आपली इथं मनेर होता मनेर कुठले बिलांग घुसला त्या बघा इथले कुठं हा बघा कुठं होता माहिती का थेट दरवाजावर होता कसा दरवाजावर ज्याला का माहीत त्या दिवशी सगळी साफसफाई केली ना थेट वरती होता पाठीमाग शाळेला असेल असं आहे का तुला घाबरले असतील ना त्याला बघून आता काही रच्च वाजलं 10:30 वाजलं तर आता घरा आल्या पहिल्या म्हणजे कवाच
अंग धुलो जरा बसलो तर आता गेल्या रूममध्ये, कारण की आपल्याला लावायची लायटिंग. पुरी 2 वर्ष झाली माझ्या लायटिंग येत. मी अशा गोष्टी सांभाळून ठेवत असतो एकदम. आता एकदम ड्रममध्ये भरून ठेवले आणि एकदम नवीनच पहिल्यासारखे एकदम तुम्हाला नवीनच दिसतील. तर बरं किशोरी आली, आम्ही बाबू तर बरं झोपले, तर आम्ही दोघं जण बरं लायटिंग लावून जिता. तर तुम्हाला आता बघता दाखवता पहिले कसा होता आणि आता कसा रूम केलेला. किंवा बघा रूम बघा मस्त ठेवलेला. नवीन भांडी आणलेली होती, ती पण एकदम व्यवस्थित ठेवलेली आहेत. हे फक्त आपल्या दुकानाचा सामान हा जो माल खराब झालता तो माल असाच ठेवलेला आहे. फेकून काय करायचं बरं. हे बघा हे बोलता वॉच कोणचं घड्याळ झाले खराब झालेलं आहे ते रिटर्न आलेलं आहेत, ते इथं ठेवलेलं आहेत, बांधून ठेवलेलं आहेत, इलाज नाही. आणि हे बाबूचं कपडं आहेत, 5वीला कपडं पडलेलं ना, ते कपडं येऊन ठेवलेलं एकदम व्यवस्थित. तर बघा मस्त पसार एकदम व्यवस्थित ठेवलेला आहे. खालता भारी आहे. आणि इकडं बघा ईशा कुशा आली असेल ती मनेर. ही खिडकी खुल्ली होती पण अली कशी त्या समजा, आणि इथं होल होता खाली, त्यांच्या अली असेल शक्यतो. आणि एकदम बरोबर ठेवले. हां तेवरती जेली कशी तिथे नव्हती. हगला थेम माझा व्हिडिओ पण आहे, तिचा दाखवून मी तुम्हाला टाकीन येईन. इथं होती, इथं होती ते मनेर. आणि या बघा लाइटिंग यात मी जसा बोललो तुम्हाला तशा नवीनच आहेत. ही बघ कुठली आहे, हा ही पण लावायची, ही वाली ही पण लावायची, तीन या सगळ्या लाइटिंग चालू आहेत. खिडक्या आहेत ना. आणि यो हतियार लग्नाचा काढायला खोल तुटली ती वर्षा. हो ओरिजिनल आहे. वापरायला घ्या. कशाला वापरायला, लग्नाची आहे ती. ठेव या बघा सगळा लग्नाचा माझं सामान ये ना. याला काय बोलतात रे, काय ताट येतो माप यो माप. ती बघा सुरी पण आहे ते साईडला, तांब्या हातात धरता, तुरा आरतीचा ताट यो बघा जो होता सगळा एकदम असं व्यवस्थित ठेवायला लागतं. ठेवेल चल राहून ना. ती काय करशील जे 1 2 3 बाद झालं. चल चल चला या लावू आपण. नाही हो बघा बाहेरच्या बघतोय तर तुला काही येतं नाही. यो 6 पहिले आले बाई गायब. बाबू कुठं गायब झाला किंवा माहीत. तो घाबरतो. अरे माझं उलट मरतोय माहिती आहे की. तो पाल मारील, सरडा मारील, त्याच्या जीवापेक्षा जास्ती भारी मारील का तो. नाही मारला असं आहे का. चला या इथं बघा ग्रिल खाली केलेला याना बरं सगळा लावून जिथं एकदम व्यवस्थित. चला गाईस सगळा काम करून झालेला. इकडं बघा एकदम व्यवस्थित लावून झालेला. डायरेक्ट टाय मरले हिला मक्षा ईशा कप तावकायची मध्ये सगळ्यांना टाय मरलेले आहेत. ती एक आणि ती एक अजून दुसरे लावता एक अशी मधोमध जेणेकरून अजून भारी दिसला पाहिजे. हा हॅलो बरं आहे का. लय दिवसातून तू रूम सोडून गेला आमच्या इथून का. आता तुम्ही सांगितलं म्हणून मी गेलो. तू कांडत तसे करतो ना रे. लाईट लाव. चला या आपले किशोर उद्घाटन करतं बघू आता कसा दिसतं. वा 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 चालू आहे बघा. 2 वर्ष झाली आपले पुरे लाइटिंगला. गेल्या वर्षीची लाइटिंग आता बी लागली. हो अजून एक लवता बघा सुंदर अति सुंदर असं वाटतं. बघाल ते बाहेर लवता. हा आता मस्त वाटतं बघा. अजून एक लाइटिंग लावतात जेणेकरून अजून भारी दिसला पाहिजे असा. पहिली आई येली बघायला. बरोबर आहे का का माझ्या मध्ये टॅलेंट मधले लावणे हो लवता ना. बघा मस्त वाटतं आता. चमकते झगमग 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 झगमग. हे बघा केले तर मस्त पण एक लाइटिंग थोडी शॉर्ट पडली आपल्याला. ती उद्या आणू फक्त टायमापुरती बघापुरती चालू केलेला. ही दुसरी लाईट घेऊन जोडली तिला वायर नव्हती म्हणून ती जोडली. चला दिसतं मस्त. माझा काम झालेलं आहे. एक उद्या आणली कशी लावून जा. चला ती बंद करता. ही दुसरी कंदील उद्या. वाजलं 11:15 वाजलं. लाइटिंग लावता 11:15 वाजले. जास्ती नाही 1 तास लागला. थोडा ते टाय पण आणायला गेलो ना. पहिले आणलेल्या बारीक होत्या वापस नवीन आणायला गेलो त्याच्यामुळे मला टाईम लागला.
टाइम बघा किती आलेला, बरोबर 11:15 वाजून गेलेला. आजचा व्हिडिओ इथंच थांबवता. आज माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.